लोहा तालुक्यातील उमरा परिसरात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे भिवरा नदीला मोठा पूर आला होता। या पुराच्या पाण्यामुळे उमरा, जोमेगाव, रूपसिंग तांडा, धंजी तांडा येथील शिवारात पाणी शिरून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। नदीकाठची अनेक शेतजमीन खरडून गेली असून शेतकऱ्यांच्या विहिरींचेही मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले असले तरी अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही। त्यामुळे उमरा, जोमेगाव व तांड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लोहा तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना वेळोवेळी निवेदने दिली। मात्र 3 महिने उलटूनही नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर 15 डिसेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात पुन्हा एकदा निवेदन देत तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। नुकसान भरपाई मिळाली नाही तर तहसील कार्यालयात कीटकनाशक औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा टोकाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। जाणूनबुजून उमरा परिसरातील शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला। गेल्या 3 महिन्यांपासून तहसील कार्यालयात चक्रा मारत आहोत, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप करत शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवला। या आंदोलनावेळी माजी सभापती सतीश पाटील उमरेकर, रामराव पाटील जाधव, शिवसेनेचे नागोराव सिरसाट, खुशाल पवार, डॉक्टर राजेश सिरसाट, तुळशीराम पवार, विनायक सिरसाट, पंडित राठोड, हुसेनसाब शेख, पांडुरंग पवार, करीम शेख, दिग्विजय सिरसाट, अभिजित सिरसाट, साहेबराव पवार, शरद पवार, माणिक पांचाळ, दादाराव पवार, प्रवीण शिंदे, हनुमंत शिंदे, बंडू इबितवार, नागोराव शिंदे, आनंद शिंदे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। दरम्यान यावेळी तहसीलदारांनी पुढील 4 दिवसांत खरडून गेलेल्या शेतजमिनी व विहिरींचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आहे। वेंगला माई न्यूज साठी प्रतिनिधी वसंत सिरसाट, नांदेड। आमचा अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व खरडून गेलेलं आहे। तर 4 ते 5 बार तहसीलला येणं जाणं झालं, म्हैस गेली, ठिबक गेलं, सर्व काही हळद गेली, कापूस गेलं, काहीच राहिलं नाही सर। आम्ही उमऱ्याचे आहात, पण काही थोडं बी राहायला गेलं तर बी आमचं दखल कोणी घेण्याचं लय इथं। म्हणून आता पर्याय आम्हाला फक्त एक पर्याय काढले, आम्ही आता काय नाही, काही भेटणार नाही आम्हाला म्हणून ते आश्वासन दिलेले, म्हणून तलाठी साहेब म्हणले आम्हाला। त्याच्यामुळे तहसीलला आल्या, तहसीलला 1 बार नाही 2, 3, 4 बार येऊन परेशान झाल्या, कोणी आमचं दखल घेणा गेले। सोबत आमच्या सभापती साहेब सतीश पाटील उमरेकर याला घेऊन आले आम्ही इथं। पण आमचं आता या लास्ट पर्याय हाय, आमचं शेवट पर्याय हाय। मी एक शेतकरी आहो, मी कोणता कार्यकर्ता नाही, कोणतं काहीच नाही, फक्त माझं सगळं गेलंय, मी झालो भिकारी। म्हणून साहेब एवढं आणलाव, फक्त ये डबा आणलाव इंडिलीचा, आणि या तहसीली पुढे एक माणूस मेले आमच्या गावाचं। 8 दिवसाच्या नंतर कोण हे साहेब ग्राम काय तहसीलदार साहेब म्हणले आम्हाला की तुमचं न्याय देतो। न्याय देण्यात गेलं तर एक माणूस उमऱ्यात या तहसीलला फाशी लावून लटकून मेलेला आहे। पण आता बी मी या लोकांकरता, आमचे 300 लोक शेतकरी आहे, एक नाही 300 शेतकरी आहे। 8 दिवसाच्या नंतर हे औषधचा डबा या तहसीलला आणून मी पिऊन मरणार आहे, एवढी माझी जाहिरात घ्या। का तर कोणी शेतकरी असलं, हे लोक अन्याय करालेत। का अन्याय करालेत? गोरगरिबाचं बघण्यात आले, फक्त याची खुर्ची, यायचं फक्त पगार, याची ड्युटी हे सांभाळालेत। आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलं, शेतकऱ्या शेतामध्ये गेलं की आता तुमचं काय छानी करायला, हे करायला, ते करायला वाट लावतं, भूलताय। करशी साहेब आम्हाला व्यवसाय रिकामा नाही, कुठंच फिरले आम्ही। त्यानं फक्त आधी आलं धर्माकर साहेब, आधी आलं तलाठी साहेब आले, शेतामध्ये 40 पोते खत गेले, ठिबक गेलं, शेड गेलं, म्हैस गेली, तर आम्हाला म्हणले फक्त भूलताप। या तहसीलला किती बार, 1, 2, 4 बार ओशी आणून दिलेला आहे मी, मी आकादून गेलेला आहे, मी संपून गेलेला आहे। म्हणून मी एक शेतकरी बोलवला आणि शेतकरी जाव, शेवटी यायचं पर्याय तहसीलला हेच आहे, आता दुसरं काहीच नाही। माझं बोलणं झालं, कोणी शेतकरी झालं तर तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा। आता इथून पुढे आपल्याला काही भेटणार दिलाव, मी स्वतः मयापरती दिलाव, म्हशीचं दिलाव, शेडाचं दिलाव, पैपाचं दिलाव, ठिबकचं दिलाव, हळदीचं दिलाव, खरडणीचं दिलाव। आणि आता म्हणते आता सर्वे करायला, आता आम्ही ट्रॅक्टरनं रोलर केल्या त्याच्यावर, शेतकरी खडक असल्यावर त्याच्यावर आम्ही रोटावर करून काहीतरी पोटासाठी घालतो आम्ही, आणि आता येणं सर्वे करायला निघालेत। मला आता सर्वे असतो काय कुठं? आणि यात तहसीलदार साहेब, सगळे मोठे मोठे मंत्री साहेब आमच्या शेतामध्ये येऊन बघलेत, पाणी केलं त्यानं। आमच्या दिंड्याजवळ शेत जमीन आहे उमऱ्याची, भिवरा नदी, तर आमच्या मोठ्या नदीच्या जवळ येऊन सर्वे केले सगळे। तर सर्वे मंत्री येऊन सर्वे केल्याच्या नंतर आणखी काय राहिलं? आम्ही बुडलेले हा माणसं। तर कंधार तालुका भेटलं, सगळे झालं, आम्ही काय पाप केल्या? उमरा सर्कल काय पाप केलं आमचं?
आम्हाला फक्त एकच आहे, वाली वासर कोणी नाही, शेवटी वाली वासर आमचं हे आहे म्हणून आम्ही हातात घेऊन बोलावं मी. आणि इमानदारी मला 8 दिवसाच्या नंतर देण्यात गेलं तहसीलदार साहेब, शेवटी त्याच्यावर आहे. मी फोन लावून बोललो तहसीलदार साहेबाला, देऊत म्हणलं, आणि तालुका कृषी अधिकाऱ्याला फोन लावून बोललो, त्याने देऊत म्हणले मला, त्याला सगळ्याला बोललो मी, आणि कोणी बोलायला तयार नाही. मी फक्त हेलपाटा घालायला लाव, इथं 10-12 जण चक्र कोणी दखल घेण्याचं नाही. शेवटी माझं हे म्हणणं आहे साहेब. आमच्या उमरा येथे मोठी भिवरा नदी आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये भरपूर मोठा पाऊस झाला. त्यावेळेस कृषी अधिकारी, तहसीलदार साहेब, आमदार साहेब सर्वजण उमऱ्याला पाहणी करायला आले. सर्व शेतकऱ्याचं खरडून शेती गेली, पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. भिवरा नदीकाठावरील फक्त शेतकऱ्याची यादी आली. कृषी साहेब धम्मपाल आणि तलाठी साहेबांनी सर्वे केला, जिओ टॅगच्या फोटो घेतल्या, सर्व घेऊन ते अहवाल सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये दाखल करायचा होता. तो त्यांनी दाखल न केल्यामुळे आता पळवाटा काढता येतं. आम्ही 2-4 वेळेस त्यांना अर्जबाजारी केल्या, आमचे अप्लिकेशन दिल्या, शेतकरी आले, परंतु कोणी त्यावेळेस बोलायला आम्हाला तयार नाही. ज्या कंधार तालुक्यामध्ये बऱ्याच गावाला खरडून गेलेले पैसे भेटतात आणि उमऱ्याला किंवा लोहा तालुक्यामध्ये जाणून बुजून अशा काही गोष्टी घडतात, हे अतिशय दुःखाची आणि खेदाची बाब आहे. त्यासाठी ज्या अधिकाऱ्याने चूक केली, आमचा अहवाल दाखल केला नाही, त्याच्यावर योग्य ती चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार केलं पाहिजे. आणि आमच्या उमरा येथील शेतकऱ्याला योग्य तो न्याय 8 दिवसाच्या आत नाही मिळाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि शिवसाहेब जिल्हा परिषद नांदेड इथे निवेदन देऊन आमच्या उमरा येथील सर्व शेतकरी उपोषणाला बसणार आहोत. तर याची गंभीर नोंद घेऊन आम्हाला योग्य न्याय लवकरात लवकर द्यावा, ही मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं सर्व चॅनलवाल्याला किंवा आमच्या सर्व तहसीलदारला याला विनंती करतो. नाही निर्णय जर लवकर घेण्यात आला नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार, ही नम्रतेची विनंती. तहसीलदारांना निवेदन दिले, काय आश्वासन दिले तहसीलदार साहेबांना आता आम्ही निवेदन दिल्या, परंतु त्याने तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये तुमचा जे काय आहे ते अहवाल सादर करून तुम्हाला योग्य तो जो मोबदला आहे ते देण्यात येईल असं आम्हाला आश्वासन दिलं. म्हणून आज आम्ही या ठिकाणाहून परत वापस जात आहोत. जर नाही भेटल्यास आम्ही आमची दिशा आणि दशा काय आहे ते पुढच्या 8 दिवसामध्ये ठरवू, अशी मी आपणास विनंती करतो. पावसाळ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं उमऱ्या गावामध्ये आणि आमच्या परिसरातल्या बऱ्याच गावामध्ये, आज फक्त उमऱ्यातलेच तेवढे माणसं आलेत, खूप मोठं शेतीचं नुकसान झाले. शेती अक्षरशः खरडून गेली, विहिरी बुजून गेल्यात, वाळू सरकून गेली, काळी माती पूर्ण वाहून गेलेली आहे. आणि आमच्या शेतकऱ्यांनी 3-4 वेळेस पाठपुरावा केला, पण त्यांना इथं काही प्रतिसाद भेटला नाही. सगळे सर्वे करून गेले, बरेच कृषी सहाय्यक, तलाठी आणि तहसीलदार साहेब हे सगळेजण येऊन 2-3 वेळेस येऊन गेलेत, तरी पण अद्याप आमच्या उमऱ्याला काही मदत मिळाली नाही. आणि जसं पंडितनं आता सुरुवातीला म्हणला, त्याचं शेड मोडून पडलं, त्याची म्हैस मेली, त्याच्या वावरामध्ये काही काळी माती राहिली नाही. ते आज कंटाळून इथं आलेलं आहे आणि आज त्यांना इंटरेस्ट पितो म्हणून त्यांना बसला होता इथं. मी म्हणलं आपण यावेळेस शेवटचं बोलू. त्यांनी आम्ही तहसीलदार साहेबाला त्यांची व्यथा मांडली. त्यांनी म्हणले 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही ह्याचं प्रकरण मार्गी लावतो. पण जर त्याने नाही मार्गी लावले तर इथून पुढं कोणचं आंदोलन होईल का, एखादं माणूस मरल, काही सांगता येत नाही. कारण आमच्याच गावातल्या एकानं पूर्वी 2 वर्षाखाली इथंच फाशी घेऊन आत्महत्या केली होती. पण तशी काही गोष्ट होऊ नये, शेतकऱ्याला त्रास होऊ नये म्हणे आज आम्ही सर्वजण इथं आलो. तरी प्रशासनालाही विनंती आहे की लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावावा.